गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस काही बोलण्यासारखा नव्हता. ओके, कालचं जे तात्याने सांगितलं होतं 48 तासाचं मी कर्ग आयलंड उडून टाकेन, तुम्हाला तुमची हिस्ट्री बनवून टाकेन, तुमचे कल्चर बुडून टाकेन, हे करेन ते करेन. सकाळी उठल्यावर फुस. काल रात्री सीजफायरची वाद झाली, 10 कंडिशन टाकले, तुम्ही करा, कसं कराल, काय कराल ते मला माहिती नाहीये. इराणी म्हणून टाकले. चायनाने कुठेतरी इराणला सपोर्ट करण्यासारखा एक भावना दाखवली. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, जेव्हा एका कंट्रीला बाकीच्या कंट्रीला सपोर्ट करायला लागतात ना, तेव्हा ही कंट्री आपोआप स्ट्रॉंग होते. आणि इराणकडे आता तसं काहीतरी होत चाललेलं आहे. त्यामुळे युएसए आता नमतं घ्यायला लागले. आता काय होतं माहिती का, दोन्ही पण स्ट्रॉंग आहेत. हे कशावरून कळलं? आता युएसए मोठा आहे, खरं बरोबर आहे, पैसा जास्त आहे, ताकद जास्त आहे, चालतंय, डॉलर्स मध्येच काम करतायत, मोनोपॉली आहे, त्या गोष्टी बरोबर आहेत. पण इराणनी त्याचा उलट जबाब चांगला दिला. म्हणजे त्यांच्याकडे हारण्यासारखं काही नव्हतं, तरी पण जिद्दीने लढले. म्हणून सांगतो की स्टॉक मार्केटमध्ये जिद्द असणं जरुरी आहे, इगो नाही. हा, इगो नाही, जिद्द असणं जरुरी आहे. जो माणूस जिद्दी आहे ना, आणि जिद्द चांगल्यासाठी असावी, की मला तुला बर्बाद करायचं, मग तुला खाक करायचं, मी तुला बरेवर करेन, ह्या गोष्टीला इगो बोलतात. जिद्द पाहिजे की माझं चांगलं होईल, मी करून दाखवेन, माझ्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे, मी माझ्या जीवनात का होणार नाही, ह्या गोष्टी सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीच्या आहेत. मग आता गोष्ट झाली की सीज फायर झाली नाही झाली ही गोष्ट वेगळी, पण त्या खबरनी मार्केटला आज किती टक्के वरती घेऊन गेले. ओके, आपण इथे लेवल्स लावून बसलेलो, ठीक आहे. आपण 23,800ची एक मोठी वरती लेवल लावलेली. आपण विचार केला की मार्केटनी 500ची लेवल, ही जी लेवल आहे ना, आपण जो बोलतो हायर हाय लोअर लो असं काहीतरी बोलतो आपण, तर हा पॉईंट थोडा मार्केटनी तो पॉईंट काय त्याच्यापेक्षा डबल प्रॉफिट दिले. ओके, आता बीटीएसटी कोणी केलं असेल ना, बीटीएसटी केलं असेल, तुम्हाला ह्या चार्टवर दाखवतो बीटीएसटी कोणी केलं असेल इन केस. कारण का बघा, विषय असा येतो की 3 कॅन्डल ग्रीन झाल्यावर एक करेक्शनची कॅन्डल येणं जरुरी आहे. मी पण काल पण बोललो तुम्हाला, येणं जरुरी आहे. ते न करता मार्केटने सरळ अपवर्ड म्हणून दिले. खूप लोकांनी ते बीटीएसटी करून बसले असतील पुटसाठी आणि बर्बाद झाले असतील. म्हणून सांगतो हरवेळेला माझ्या मुलांना, माझ्या स्टुडंट्सना, आणि इथे लाईव्ह वरती पण मी रिक्वेस्ट करतो, हात जोडून विनंती करतो की बीटीएसटी हा गेम करू नका. बाय टुडे सेल टुमारो. बर्बाद झाली लोक. आणि जर तुम्ही केलात ना, आणि जर तुमचं वरती जरी गेलं ना, तरी तुम्हाला प्रॉफिट भेटणार, कारण का टाइम डिके होतो. मार्केट तुमच्यासाठी बसलं नाहीये, मार्केट तुमच्याकडे पैसा काढायला बसले. त्यामुळे इझी पैसा तुम्हाला भेटणार नाही. बघा ना, कॅन्डल झाली त्यानंतर सस्टेन झाली. ओके, मग आता येऊया आपण 15 मिनिटावरती आणि बघूया एक्झॅक्टली मार्केट काय करायचा प्रयत्न करते. बघा, विषय आता खूप लोकांचा असा येतोय, सर आता इकडनं जो गॅप आहे, गॅप डाऊन आहे, गॅप आहे, गॅप आहे, गॅप अप आहे, इथे गॅप अप आहे, मार्केट भरेल का? बघा, मार्केट आहे ना, गॅप भरतात, नक्कीच भरेल, पण ही गॅप उद्याच्याच उद्या अशी भरून निघेल याची शक्यता कमी आहे. ठीक आहे, शक्यता कमी आहे. ह्याला खूप वेळ लागेल, या वेळ लागू शकतो. याचा अर्थ असा नाही की मार्केट उद्याच्या उद्याच खाली येऊन डायरेक्टली वरती जाईल. हा, पण मार्केटमध्ये एक रेड कॅन्डल तर उद्या एक्सपेक्टेड आहे, तरच मग उद्या पुढची मुवमेंट तुम्हाला भेटू शकेल. मग येणाऱ्या काळात मार्केट वरती जाईल हे आपल्याला समजता येईल. बघा, बायर्स ह्या लेवलला आहे, ठीक आहे. डेली वरती जर आपण एक आलो ना, तर हीच लेवल होती, इकडे मार्केट डिसिजन घेतले. आता लेवल्स तुम्ही बघाल ना, तर इथे एक लेवल दिसते, ही बघा, ही एक लेवलच आहे बघायला गेले तर. 24,500 5,500 असं तुम्ही पकडून चला. मार्केटने आता ही 24,000ची जी लेवल आहे ती तोडलं पाहिजे. त्या अगोदर मार्केटनी इथे जो पॅटर्न बनलाय ना, हा पण तोडला पाहिजे. हा लगभग 280चा आहे बघा, 280 पॉईंट नोट करून घ्या, 280 आहे. ओके, मार्केटने 280 तोडलं ना, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वरच्या लेवल्स बघायला भेटेल. मला वाटतं तुम्हाला ही लेवल पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल, 920 ची, 24,920. कारण ही पण एक खूप चांगली लेवल आहे, रेसिस्टन्स म्हणून आपण तिला बोलतो. ठीक आहे, मग कुठल्या लेवल्स वरच्या आहेत? 280, नंतर 450, नंतर डायरेक्टली आहे 920 आणि नंतर 25,000. पण मार्केटला जर खाली यायचंय तर मग काय? मग उद्यासाठी सेन्सेक्स मध्ये उद्या ट्रॅपिंगचा गेम बहुतांश चालेल. कसं चालेल येऊया, समजूया. ओके, आपला चार्ट लागला, आपला पॅटर्न लागलेला आहे. आपण ही लाईन काढून याची तर गरज नाहीये, ठीक आहे.
लेवल्स तर राहणं जरुरी आहे, लेवल्स राहणं जरुरी आहे. आता ही काउंट टाकतो मी, इकडची खालची लेवल काउंट टाकतो. खालच्या लेवल्स आता काय राहिल्या नाहीत, ठीक आहे. त्यामुळे खालच्या लेवल्स काउंट टाकूया आपण. पण अभ्यास असा करा की तो तुमचा बदलत राहिला पाहिजे. हर दिवशी काय ना काय ते मार्केट तुम्हाला वेगळं वेगळं दाखवतंय. ओके, बघा मार्केट आता आहे ना 24,000ची जी लेवल होती ती तोडून मार्केट कुठेतरी सस्टेन व्हायचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, उद्यासाठी मला लगभग तरी मार्केटने ना लगभग 780 हो 700 लगभग तरी जरा वरती घेऊया. ओके, ही 760 760 ओके, 23,760 23,760 किंवा लगभग तरी 800ची लेवल जिकडे मार्केट लगभग ओपन झालं तिकडे मार्केटने ना एकदा रिटेस्ट केलं पाहिजे आणि इकडनं जर मार्केट गेलं ना तर खरी मजा आहे. मग सरळ इथे तुम्ही कॉलला बसू शकता आणि चांगला प्रॉफिट करू शकता. इकडनं तुम्हाला लगभग 200-300 पॉईंटची रॅली बघायला भेटेल उद्याच्या उद्याच. ओके, पण मार्केट उद्या ह्या लेवलला सस्टेन करण्याचा प्रयत्नही सुद्धा करेल. मार्केटने एकदा ही लेवल टेस्ट केली पाहिजे. बघा 24,000 राऊंड फिगर आहे, बरोबर आहे, पण तिला थोडा वेळ लागणार नाही. उद्या मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि जर खाली दिशेने निघायला लागली, खाली निघायला लागलं ना तर घाबरू नका, मार्केट इकडनं टेस्टिंग करून जाईल. ठीक आहे, त्यानंतर जर मार्केटला अजून खाली यायचं असेल ना 770-760ची लेवल जर तुटली तर एक पुलबॅक आपण बघू शकतो खाली. मग लेवल्स तुम्हाला खालच्या लेवल्स पहिली लेवल तुम्हाला 600 572 570 पर्यंत मार्केट येऊ शकतं. म्हणजे लगभग तुम्हाला इथे 200 पॉईंटची रॅली भेटू शकते. पण केव्हा, जेव्हा मार्केट पुलबॅक करेल तेव्हा आणि कंटिन्यूस 10च्या अगोदर मार्केटने ही लेवल 8ची लेवल तोडली पाहिजे. गॅप डाऊन देऊन मार्केटने ही लेवल जर तोडली तर मग इथे काहीतरी पुलबॅकची संभावना आहे. पण मार्केट बहुतांश आहेत ना बायर्स खूप स्ट्रॉंग दिसतात, त्यामुळे एक वरची मुवमेंट एक्सपेक्टेड आहे. म्हणजे मार्केटचा प्रवास आता वरच्या साईडला आहे. डब्ल्यू पॅटर्न पुरा कम्प्लीट झालेला आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग आता येणाऱ्या काळामध्ये पुढच्या हप्त्यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला पोझिशन कळेल. वीकली, डेली सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच कळायला लागतील. बघा मार्केटला समजण्यासाठी आहेत ना तुम्हाला वेळ द्यावा लागेल. माझा एफएन लाईव्ह चाललेला आहे, त्यामुळे त्या गोष्टी आम्ही डिटेलमध्ये कॅन्डल टू कॅन्डल डिस्कशन करतो, चार्ट डिस्कशन करतो, पॅटर्न डिस्कशन करतो, इंडिकेटर डिस्कशन करतो. याच्यावरती सायकोलॉजी पण आम्ही डिस्कशन करतो. कारण का सगळं शिकून बेसिक करून तुम्हाला सायकोलॉजी येणं जरुरी आहे. कारण का बोललं जातं ना मार्केट ऑलवेज वर्क ऑन इमोशन्स अँड सेंटिमेंट्स. बघा बटन दाबणारा पण माणूसच आहे, बाय करणारा पण माणूस आहे आणि सेल करणारा पण माणूसच आहे. ओके, मशीन करत नाही. आजकाल एआय चालू झालंय, एआयचा आता फॅड चालू झालेला आहे. चांगली गोष्ट आहे. नवीन गोष्टी मार्केटमध्ये येत आहेत, त्या शिकणं जरुरी आहे. बिकॉज चेंज हॅज टू बी ऍक्सेप्टेड. तुम्हाला आसपास मध्ये तुम्ही जर बदल आहे ना तर तुम्ही ऍक्सेप्ट नाही केलात, त्याच्याबरोबर चालणार नाहीत तर तुमचा प्रगती होणार नाही. त्यासाठी तुम्हाला चेंज करणं जरुरी आहे. थोड्या वर्षाने एआय वरती ट्रेडिंग होईल, थोड्या दिवशी कम्प्युटर सगळी गोष्टी करेल, आपल्याला काय करायची गरज नाही. पण ह्याला टाइम आहे, वेळ आहे. ठीक आहे, हे बट्स अँड एरर्स आहेत. माझ्या मते एक ट्रेडिशन चाललेलं आहे, त्याप्रमाणेच जी कॅन्डल पॅटर्न, इंडिकेटर्स, इमोशन्स, सेंटिमेंट्स आहेत त्या बघणं खूप अत्यंत आवश्यक आहे. ओके, उद्या जर मार्केटनी हाय मी किती बोलतो बघा 23,330 24,030च्या लेवलला जर टेस्ट केलं ना तर वरचा तुम्हाला लगभग 230-240 पर्यंत नक्कीच टार्गेट भेटेल. 230 पर्यंत 200 पॉईंटचा टार्गेट नक्कीच भेटेल. 24,230 आणि खाली तही. मग लेवल्स आपल्याला लावून टाकूया. चला, मार्केट ह्याच्यावरती किंवा मार्केट याच्या खाली.
आता हा जो पोर्शन आहे ना, किती पॉईंट्स आहे, लगभग 200-250 पॉईंट्स आहे, बरोबर, 250 पॉईंट्स आहे. मार्केट काय करेल, ह्या लेवलमध्ये ना सस्टेन करण्याचा प्रयत्न करू शकेल. ओके, दुसरी गोष्ट, उद्या एक फॉल येण्याची शक्यता आहे. टेक्निकल वरती सांगतोय, बहुतांश चुकीचा असू शकेल, पण जर तुम्ही बघाल ना, RSI डायव्हर्जन नक्कीच झालेलं आहे. हे बघा, मी तुम्हाला त्या दिवशी पण गेल्या हप्त्यात पण सांगितलं, RSI डायव्हर्जन झालेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे मार्केटमध्ये मुवमेंट वरची आलेली आहे. ठीक आहे, जर आपण 5 मिनिटावरती येत असू ना, 5 मिनिटावरती, तर इथे एक नेगेटिव्ह किंवा बॅरिश डायव्हर्जन मला दिसत आहे. नीट बघा, बॅरिश डायव्हर्जन मला दिसत आहे. त्यामुळे मार्केटला हा फॉल देणं आवश्यक आहे टेक्निकल बेसिसवरती. पण जर बाईंग आली, आता उद्याचे ओय, आजचे तुम्ही ओय बघितलं असाल तर हडबडला असाल सगळी. कुठे कुठे 0.1 आहे, कुठे कुठे लाख लोक आहेत, कोण 70,000 80,000 आहेत. त्यामुळे हे होणं स्वाभाविक आहे. आता हे जे जिथपर्यंत सेटल होत नाहीये ना, हे जिथपर्यंत सेटल होत नाहीये सगळं, तोपर्यंत मार्केट एक स्ट्रीमलाईन मध्ये किंवा रेंज मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. ती रेंज लगभग तरी तुम्हाला सांगतो ना, 23,800 ते 24,230च्या मध्ये असू शकते. ओके, आणि ह्याच्या वरती जर मार्केट गेलं, मग वरती अजून गोष्टी ओपन होत आहेत. म्हणजे आपल्याला ना बोलतात ना, द्वार ओपन होत आहेत. पहिलीच लेवल जी आहे ती लगभग मी इथे एक्सटेंड करतोय 500 600 पकडा ना अंदाजे. ओके, मग ह्या लेवल्स वरती इथे 800 ची लेवल पण एक आहे, जी सायकोलॉजिकल लेवल आहे. 920 ची अजून एक सायकोलॉजिकल लेवल आहे. पण लेवल्स तर आहेत खूप, त्यासाठी मार्केटला प्रयत्न तर अठास करायला लागतील, खूप प्रयत्न करायला लागतील, जिद्दी बनायला लागेल मार्केटला. ओके, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी, उद्या गुरुवार सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. त्यामुळे मार्केट काही ना काहीतरी मुवमेंट देईल. मार्केट खाली येऊन वरती जाण्याचा प्रयत्न करेल. आपला टायमिंग फिक्स आहे, 9:15च्या नंतर 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतरच आपल्याला गेम करायचं आहे. किती? 9:45 नंतर 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल जेव्हा क्लोज होतील, म्हणजे 30 मिनिटाची एक कॅन्डल क्लोज होईल, त्यानंतर जे मार्केट मुवमेंट येईल ना तेच. आणि त्यामध्ये जर मार्केट इथे हायर आय करत असेल आणि RSI अजून करत असेल ना, तर तिकडनं एक स्वाभाविक फॉल येईल, तो लगभग 24,000 पण तोडू शकेल. ओके, 24,000 पण तोडू शकेल. त्यामुळे उद्या अग्रेसिव्ह होऊ नका. ट्रेडिंग मध्ये उद्याच कमवायचं आहे आणि नंतर थांबायचं आहे असा भाग करू नका. ठीक आहे, खूप क्लिअर इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत, खूप चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला लेवल समजवलेले आहेत. ठीक आहे, माणसाची जिद्द असावी, इगो नसावा, हा विषय तुम्ही आहेत ना आपल्या मनामध्ये ठेवा. आणि हेच तुम्हाला आहेत ना उद्या येणाऱ्या दिवसामध्ये एक नवीन सूर्य तुमच्या आयुष्यातला उगवेल. बी पॉझिटिव्ह. आज मार्केट तुम्हाला दिलं नाही ना, तर मार्केट 2-4 दिवसांनी देईल. बघा, रोज मार्केटमध्ये पैसा नसतो. मार्केट हफ्त्यातनं 1-2दाच पैसा देतो, बाकी तेवढं मार्केट फ्लॅटच असतं. मग आता मार्केटने जर तुम्हाला पैसा दिलाय, आता तुम्ही कमवलं ते वेगळी गोष्ट आहे, पण बाकीचे कमवलं, त्यामुळे मार्केट आता फ्लॅट या सस्टेन होण्याचा कुठे ना कधी प्रयत्न करेल. आणि मार्केटने ह्या लेवलवरती सस्टेन होणं जरुरी आहे. कारण का जो सपोर्ट होता, रेसिस्टन्स होता, तुटून आता मार्केट सपोर्ट घ्यायला लागलंय ना, तर सपोर्ट पहिला कन्फर्म होऊ दे. तो गुरुवार आणि शुक्रवारी कन्फर्म होईल. कारण 2 दिवसात मार्केटमध्ये तुम्हाला कळेल की मार्केट इकडे आले, परत बाउन्स झाले, किंवा मार्केट वरती येऊन परत खाली आलेले आहे. त्या गोष्टी पहिला घडू दे, आणि पुढच्या हप्त्यामध्ये करूया ना मग आपण, काय प्रॉब्लेम नाहीये. मार्केट कुठे जात नाहीये, कोरोनाच्या वेळेला पण नाही गेलेलं, आता पण जाणार नाहीये, वॉरच्या वेळेला पण गेला नाहीये. तुम्हाला हे कळलं असेल, आणि हा अनुभव तुम्हाला जो आलेला आहे ना वॉर मध्ये, ह्या 1-1.5 महिन्यामध्ये, तो खूप सुखद आहे. कारण का इकडनंच तुम्ही काहीतरी नवीन शिकलात, नवीन गोष्ट तुम्हाला कळली, आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर नक्कीच व्हाल, हीच माझी अपेक्षा आहे. ओके, तर उद्याचे दिवस सेन्सेक्स तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग ही अपेक्षा करत हा व्हिडिओ इथे थांबवत आहे. तुम्हाला जर कंटेंट आवडला असेल, समजलं असेल, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. बी पॉझिटिव्ह. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.